नमस्कार, मी मारुती सरगर, कोळा तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी माझ्या मिसेस कोळ्याच्या माजी सरपंच होत्या, आताही स्टँडिंग सदस्य आहेत आणि गेली 15 ते 20 वर्ष झालं आम्ही आबासाहेबांच्या सोबत आणि आत्ता या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्यावर नितांत आम्ही प्रेम करतो आणि त्यांच्यासोबत काम करतो आहे. तर मी आदरणीय आमदार साहेबांना येणाऱ्या 3 तारखेच्या निमित्ताने, त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या कोळा गावाच्या वतीने, कोळा जिल्हा परिषद गटाच्या वतीने त्रिवार अशा शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सांगोला तालुक्याला एक संयमी, सुसंस्कृत, अभ्यासू आणि उच्च विद्याविभूषित नेतृत्व लाभलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. याचं कारण असं की आबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळानंतर या तालुक्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य असणारा तालुका आणि अतिशय मोठ्या प्रमाणात दुष्काळ असणारा तालुका, या तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना की राजकारणाची संस्कृती काय असावी, ही संस्कृती आदरणीय आबासाहेबांनी या तालुक्याला दिली. सर्व प्रकारच्या घटकांना सोबत घेऊन तालुक्यातला दुष्काळ संपला पाहिजे. माझा जन्म दुष्काळात झाला असला तरी माझा मृत्यू दुष्काळात होणार नाही, हे स्वप्न आबासाहेबांनी पाहिलं आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अगदी आबासाहेबांच्या पश्चात या तालुक्यामध्ये आदरणीय आमदार साहेब म्हणजेच सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करताना आपल्या सर्वांना दिसतात. खऱ्या अर्थाने पाहिलं तर समाजामध्ये कसं राहावं, आपण समाजाला काय शिकवावं, पण समाजाला काय शिकवण द्यावी, ते त्यांच्या एकंदरीत राहणीमानातून कळतं. याचा अर्थ की ते एक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत आणि आम्ही कधी कधी म्हणतो त्यांना, साहेब तुम्ही यात कशासाठी आला, तुम्ही एका बाजूला जर दवाखाना उभा केला असता तर प्रचंड पैसे मिळवता आले असते आणि तुम्हाला आरामात जगता आलं असतं. परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की नाही, मला तसं जगून आणि राहून चालणार नाही. कारण आबासाहेबांनी 55-60 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये केलेलं जे काम आहे ते उर्वरित काम त्यांचं पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. या लोकांचे प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून डॉक्टर साहेब तर काम करतातच, परंतु त्यांच्या बरोबरीने आमच्या वहिनीसाहेबसुद्धा अगदी त्यांच्या बरोबरीने काम करतात. त्यासुद्धा MS गायनॉलॉजिस्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट इन पुणे युनिव्हर्सिटी असूनसुद्धा या ठिकाणी अतिशय लोकांच्या जीवाभावाचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने की या ठिकाणी साहेबांनी, आता लोक काय म्हणतात, तरुण वर्गामध्ये चुकीचे निरोप जातात, चुकीचे मेसेज जातात समाजामध्ये, परंतु 1 वर्षामध्ये साहेबांनी केलेलं काम जर आपण अभ्यासात्मक पाहिलं तर कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही, परंतु अभ्यासात्मक जर आपण काम पाहिलं तर साहेबांची अधिवेशनातली भाषणं काढून तुम्ही नीट ऐका. त्यांनी मूलभूत प्रश्न कशावर पहिलं काम केलं तर चारा छावणीचे बिलं दिली गेली पाहिजेत. याच्यावर माझ्या माहितीने आजपर्यंत झालेल्या प्रत्येक अधिवेशनात प्राधान्यक्रमाने प्रश्न मांडला. त्यानंतर जे टेंबूच्या योजना चालू होत्या त्या योजनेला कमी पडलेले पैसे होते त्याच्यावर काम केलं. त्याचबरोबर जे जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नावर निधी कसा उपलब्ध करता येईल आणि लोकांचे प्रश्न सोडवता येतील, त्याच्यामध्ये विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी DPचा विषय असेल, किंवा त्याचबरोबर आता अतिवृष्टी झाली या ठिकाणी, आपला दुष्काळी तालुका असताना अतिवृष्टी झाली आणि तिथं त्या ठिकाणी ओला दुष्काळ आला. त्यावेळेला माझ्या माहितीनं या राज्यातले 1 खासदार आणि 1 आमदार जनतेच्या समोर जाऊन काम करणारे होते. त्यातले राज्यामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख होते. प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झाले आणि त्यांना तातडीने पंचनामे करायला लावून तो शासन दरबारी प्रश्न मांडला आणि निधी मिळवून देण्याचं काम मी अगदी छातीठोकपणे सांगतो त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे काही उर्वरित काम आहे निधी मिळवण्याचं तेही काम ते करतायत. या ठिकाणी ही सगळी कामं करत असताना काही अडचणी पण त्यांना निर्माण होतात. आता आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा करतो, साहेब तुम्ही एवढं वेळ द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, अशा अनेक गोष्टी असतात. परंतु मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, या तालुक्यातल्या जनतेने
जसं ते जनतेला ऐकून घेतात, जनतेचे प्रश्न समजून घेतात, तालुक्यातल्या जनतेने सुद्धा त्यांच्या प्रश्नांना सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना जपण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे, हे आम्ही करावं अशी मी या तालुक्यातल्या सगळ्या तरुण वर्गाला, सगळ्या प्रकारच्या मायबाप जनतेला विनंती करतो. कारण माझ्या माहितीने आमदार साहेब या ठिकाणी कुटुंबाला कमी वेळ देतात. कारण उठल्यापासून पूर्ण वेळ, आज आपण बंगल्यावरची गर्दी बघितली तर अनेक प्रकारचे लोक आमदार साहेबांच्याकडे थेट प्रश्न घेऊन येतात. अगदी आबासाहेबांच्या पुढं जाऊन, मला असं वाटतं कदाचित चुकीचं असेल ते, पण मला वाटतं ते सांगतो मी तुम्हाला, आमदार साहेबांच्या पेक्षा सुद्धा जनतेला जास्त वेळ देणारे हे एकमेव आमदार या तालुक्यातले आहेत. प्रत्येक कॅबिनेट, आजपर्यंतच्या जेवढ्या कॅबिनेट झाल्या एकही कॅबिनेट त्यांनी बुडवली नाही. या ठिकाणी असणाऱ्या अधिवेशनातल्या, प्रत्येक अधिवेशनातल्या लक्षवेधी असेल, अधिवेशनातला पूर्ण वेळ अधिवेशनात थांबून आपले प्रश्न मांडणं आणि आपल्या जीवाभावाच्या प्रश्नाला उकल शोधणं यासाठी ते पूर्ण वेळ काम करतात. आता राजकीय मला एक असं मांडायचं आहे की काही वेळेला समाजामध्ये एक अशी वल्गना केली जाते, बाबासाहेब भाजपमध्ये जातात का, भाजपच्या चिन्हावर जातात का. मी तुम्हाला खात्रीदायक सांगतो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष असतो त्यांच्याबरोबर राहून आपले प्रश्न सोडवावे लागतात, त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर जावं लागतं, चर्चा करावी लागते. परंतु शेतकरी कामगार पक्ष सोडून बाबासाहेब कोणत्याही पक्षाबरोबर जाणार नाही, ते मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. कारण मला गॅरंटी आहे बाबासाहेब त्या अनुषंगाने काम करतायत आणि आपल्याला दिसतंय आदरणीय आमदार साहेब खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना बघायला मिळतात. या ठिकाणी त्यांनी एक स्वप्न पाहिले आमदार साहेबांनी की माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की मग अगोदर शिक्षण नव्हतं का? होतं. आबासाहेबांनी काय केलं, तालुक्यात मराठी शाळेला जास्त प्राधान्य दिलं. अगदी याच वेळेला तुम्ही अधिवेशनातले प्रश्न काढून बघा, त्यांनी मराठी शाळा चांगल्या चालल्या पाहिजेत, माझे मायबाप जनता मराठी शाळेत शिकते, मराठी शाळा चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यांच्या सुविधा दिल्या पाहिजेत, वर्ग खोल्या ज्या ठिकाणी खराब झालेल्या आहेत त्या वर्ग खोल्या मिळाल्या पाहिजेत. अशा जीवाभावाचे मूलभूत प्रश्न, आकडे मोठे कधी ते सांगत नाहीत, आकडे तुम्हीच माहिती घ्या, त्यांनी किती निधी आणला प्रत्येक विभागाला तुम्ही माहिती घ्या, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी आजही तालुक्यामध्ये आणला आहे, पण त्यांना एक गोष्ट माहीत आहे, कधी ते आपण आणलेल्या निधीची जाहिरात करायची नाही. कारण आबासाहेबांनी कधी निधीची जाहिरात केली नाही, म्हणून तेही कधी जाहिरात करणार नाहीत. फक्त त्यांच्या डोक्यात एकच असतं नेहमी की जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि कधी अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घ्या, आबासाहेबांची जी पद्धत होती त्याच पद्धतीनं आदरात्मक बोलणं, आदरात्मक काम करणं आणि युवकांना सोबत घेऊन काम करणं, सर्व सगळ्यांच्या बरोबर समन्वय साधणं. आता कधी मी दुसरी पण एक बाजू सांगतो तुम्हाला, अगदी की कधी कधी एखाद्या जवळच्या कार्यकर्त्यावर ते रागाला पण येतात, मी तुम्हाला खरं सांगतो. परंतु का रागाला येतात? कारण त्यांना कधीतरी एखाद्या कामाचा त्रास झाला तर ते रागाला येतात सुद्धा. परंतु आम्हाला लक्षात येतं कधी माणूस रागाला येतो, जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्या जवळच्या माणसावर रागाला येतो. मग कधी वाटतं लोकांना साहेब रागानं बोलले, पण मी सांगतो तुम्हाला, जरी रागानं बोलले तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आपुलकी असते, आपलेपणा असतो, म्हणून ते बोलत असतात आणि सांगत असतात की बाबा असं आहे, हे काम असं आहे, अशा पद्धतीनं झालं पाहिजे. म्हणून मी या तालुक्यातल्या सगळ्या तरुणांना सांगू इच्छितो, त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण विविध चांगल्या उपक्रमांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा तर देऊया आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं काम जनतेपर्यंत पोचवूया. येणारे अनेक निवडणुका असतील, निवडणुकीमध्ये त्यांना आपण सर्वजण खंबीरपणे साथ देऊया. सगळ्यात महत्त्वाचं मी तालुक्याला सांगू इच्छितो की आदरणीय बाबासाहेब देशमुख म्हणजेच विद्यमान आमदार हे आमचे लाडके आमदार आहेत. ते आमदार म्हणजे आमच्या हृदयाचा प्रश्न आहे. त्यामुळं मी तालुक्यातल्या मंडळींना सांगू इच्छितो, चुकीच्या पद्धतीनं कोणी त्यांच्याबद्दल वल्गना करू नका, चुकीच्या पद्धतीनं बोलू नका. त्यांचं काही चुकलं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच सहन होणार नाही, त्यांच्याबद्दल चुकीचं कोण काय करत असेल तर. एवढंच मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मी माझ्या गटाच्या वतीने, कुटुंबियाच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.